नमस्कार मंडळी. IPL 2025च्या पहिल्या सामन्याचं विश्लेषण करण्यासाठी आज आपण भेटलेलो आहोत. पहिली मॅच होती KKR वर्सेस RCB. KKR जे लास्ट इयरचे विनर आणि RCB गेल्या 17 वर्षांपासून एकही विन न करणारे. 18व्या वर्षी तरी त्यांना जिंकता येते का ते बघू. पण त्यांनी सुरुवात तर खूपच चांगली केली. त्यांचा नवीन कप्तान रजत पाटीदार त्याने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा त्याच्या या निर्णया हेझलवूडने त्याला बरोबर सुरुवात करून दिली. त्याने क्विंटन डिकॉकचा बळी मिळवला आणि जितेश शर्माने उत्कृष्ट कॅच पकडला. त्याच्यानंतर नारायण आणि अजिंक्य रहाणेने KKRचा फोर्ट सांभाळला आणि त्यांनी अतिशय उत्तम भागीदारी केली. त्यांनी 10 रन पर ओव्हरने 10 ओव्हर बॅटिंग केली. 107च्या आसपास त्यांना एकच विकेट डाऊन होते. त्यावेळेस असं वाटत होतं की KKR आरामात 200 तरी क्रॉस करेल आणि लुकिंग ॲट लास्ट सीझन दे शुड क्रॉस ॲटलिस्ट 230-240. असं असताना नारायणची विकेट गेली. नारायणला आऊट केल्यावर KKRला सांभाळून खेळण्याची गरज होती आणि अजिंक्य रहाणेकडून त्याची गरज होती. अजिंक्य रहाणे ऑलरेडी 50 वर खेळत होता. त्याने मारलेले काही षटकार इतके उत्कृष्ट होते की असं वाटत होतं की त्याने धोनीकडून जे बाळकडू प्यायला होता त्याचा पुरेपूर उपयोग KKR साठी करणार की काय. त्याच वेळेस अजिंक्य रहाणेचा स्वीपचा फटका त्याला बाद करवतो आणि KKRची परिस्थिती बिकट होते. 107ला 3 अशी होते 10-11 ओव्हरमध्ये. त्याच्यामुळे KKRला 200 करता येईल की नाही असा धोका वाटू लागतो. पण सगळ्यात महत्त्वाची ओव्हर येते कृणाल पांड्याची. कृणाल पांड्याने आधीच ह्याला आऊट केलं होतं. अजिंक्य रहाणेला आऊट केले होते. त्याच्या नेक्स्ट ओव्हरमध्ये त्याने व्यंकटेश अय्यरला पहिलाच बॉल बाउन्सर टाकला. जितेश शर्माने तो अतिशय उत्कृष्ट प्रकारे अडवला. जरी तो वाईड झाला, नेक्स्ट बॉल जरी व्यंकटेश अय्यर बॅकफूटवर असल्यामुळे फास्ट टाकलेला लेफ्ट आर्म स्पिन बॉलरचा बॉल त्याला नीट खेळता आला नाही आणि इनसाइड एज लागून बोल्ड झाला. दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट, वन ऑफ द टर्निंग पॉईंट. आय वुड से फर्स्ट टर्निंग पॉईंट. त्यामुळे KKRला सावध पवित्रा घ्यायला लागला आणि त्यांच्याकडे असलेले बॉलर ऑलराऊंडर्स नाव आता पिक्चरमध्ये येणार होते. पण रिंकू सिंगला त्यांनी वरती पाठवलं. रिंकू सिंग वॉज प्लेइंग वेल, पण त्याला पण आऊट केलं कोणी तर कृणाल पांड्याने. कृणाल पांड्याने 3 विकेट काढून 28 रनमध्ये 3 विकेट काढल्या होत्या. त्यामुळे अशी अवस्था झाली की आता KKRने स्पिनरच जास्त लावायचा. KKR अगेन्स्ट स्पिनरच लावण्याचा रजत पाटीदारने निर्णय घेतला. त्याच्यासमोर होता अँड्रे रसेलने पहिली मारली, पण त्याच्या नेक्स्ट बॉलला सुयशने त्याला बोल्ड केलं आणि दॅट वॉज अ क्रुशियल पॉइंट की आता KKR काय 200 पर्यंत पोहोचत नाही. KKRने कसे तरी 176 रन केले, 174 रन केले, 175चं टार्गेट दिलं. दॅट टार्गेट वॉज नॉट डिफिकल्ट फॉर RCB नाऊ. RCB हॅज अ गुड बॅटिंग लाईनअप. त्यांनी बॉलिंगमध्ये एक चूक केली होती. त्यांनी भुवनेश्वर कुमारला खेळवलं नव्हतं. पण त्याचा काही त्यांना फटका मिळाला नाही. आता ह्या वेळेस KKRने त्याचा फायदा नाही उचलला म्हणून असं आपण म्हणू. कारण त्यांनी चांगली सुरुवात करून सुद्धा एंड चांगला केला नाही. 100 रन जर का 10 ओव्हरमध्ये असतील तर त्यांना निदान 200 रन करणं महत्त्वाचं होतं. आणि ते पण KKRच्या होम ग्राउंडवर त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणं चुकीचे नव्हते. पण RCBने चांगला कमबॅक केला. मेन म्हणजे कृणाल पांड्या who normally works as a defending bowler, not giving too many runs, but this time he took at least 3 wickets, which is the game changer. I think he is a man of the match, and rightly so. RCBच्या बॅटिंगसाठी येऊ. RCBची बॅटिंग पेअर आहे सॉल्ट अँड पेपर. सॉल्ट तुम्हाला माहिती आहे. सॉल्ट, फिल सॉल्ट आणि पेपर म्हणजे विराट कोहली, नेहमीच तिखट. तर त्या दोघांच्या पार्टनरशिपने RCBला सुपर्ब स्टार्ट करून दिली आणि त्यांनी बघता बघता एका ओव्हरमध्ये वरुणच्या एका ओव्हरमध्ये 21 रन मारून टाकले.
त्याच्यानंतर के-के-आरला परत येणं तर शक्य नव्हतं. नाऊ दे हॅव टू डिफेंड टिल 15th ओव्हर. ॲटलीस्ट त्यांच्या नेट रन रेटचा काही परिणाम होणार नाही, याचाच ते विचार करत होते. त्यांना विकेट काढणं तर जमलं नाही, पण त्यांना विकेट फेकून दिली, असं मी म्हणेन फिल सॉल्टने. फिल सॉल्टने नेहमीप्रमाणे आउटसाइड ऑफ स्टंप बॉल त्याला वाटलं गुगली असेल, पण तो लेग स्पिन निघाला. टॉप एज लागून स्पेन्सर जॉन्सनने चांगला कॅच पकडली. तो 2 बोटात त्याने पकडला होता. पण ऑस्ट्रेलियनला काय कॅच ड्रॉप करत नाहीत ते, इंडियन नाही आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फिल्डर चांगलेच असतात, कितीही बॉलर असला तरी सुद्धा. त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने इव्हन देवदत्त पडिक्कलने बॉल टू बॉल रन केली आणि नंतर मारायला गेला सुनील नारायणला आणि कॅच देऊन आउट झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोहलीचा फॉर्म. कोहलीने आपल्या पार्टनरशिप करताना 200च्या स्ट्राईक रेटने खेळत होता फिल सॉल्ट बरोबर. पण त्याच्यानंतर त्याने थोडंसं मेलो डाऊन करून टीमला जिंकवण्याकडे जास्त लक्ष दिलं आणि नेक्स्ट बॅट्समन वॉज कमिंग इन अँड हिटिंग फॉर द सिक्सेस अँड फोर्स. कोहलीने स्लो रन नाही केले, पण 160च्या स्ट्राईक रेटने चांगल्या पेसमध्ये तो खेळत राहिला. त्याने मॅच संपवली, हात मिळवून तो ग्राउंडच्या बाहेर आला. नेहमीप्रमाणे कोहली आपल्या फॉर्मला सांभाळून खेळला आणि यावर्षी पण तो टॉप रन गेटरमध्ये नक्की असणार. नाऊ कमिंग बॅक टू द आर-सी-बी कॅप्टन रजत पाटीदार. त्यांनी बॅटिंग करताना चांगला सिक्स मारली. आय थिंक एका स्पिनरला मारली. आय थिंक सुनील नारायणला त्याने एक सिक्स मारली. मस्त लॉंग ऑन वरून मस्त सिक्स मारली आणि नंतर आलेल्या तुल्ल्याने त्याने मॅचच संपवून टाकली. कोहलीला बॅटिंगच दिली नाही. लिव्हिंगस्टनने एक सिक्स, एक फोर मारत मॅच संपवून टाकली. ओव्हरऑल आर-सी-बीचा परफॉर्मन्स खूपच चांगला राहिला. त्यांनी कमबॅक केला. जरी त्यांनी रन जास्त दिले इनिशियली, बट दे केम बॅक वेल. पण मला असं वाटतं, की त्यांनी भुवनेश्वर कुमारला खेळवण्याची गरज आहे आणि त्यांचे बॉलर दरवेळेसच असा कमबॅक करून देतील असं वाटत नाही. त्यामुळे त्यांना बॉलिंगमध्ये थोडंसं चेंज करण्याची गरज आहे आणि बॅटिंगमध्ये त्यांनी देवदत्त पडिक्कलच्या ऐवजी कोणी दुसरा असेल, तर त्याला परफॉर्मन्स करण्यासाठी चान्स देणं गरजेचं आहे. के-के-आर साठी सांगायचं तर के-के-आर जरी मागच्या वर्षी चांगली खेळत होती, पण त्यांच्याकडे मिचेल स्टार्क सारखा एक बॉलर होता, एक्सपिरियन्स बॉलर होता, जो त्यांना हेल्प करून देत होता मोस्ट ऑफ द टाईम. पण इथे त्यांच्याकडे तो तसा कोणी स्ट्राईक बॉलर नाहीये. नारायण आणि रसेल असले तरी रसेल नॉर्मली फर्स्ट फर्स्ट इनिंगमध्ये लास्ट ओव्हरमध्ये विकेट काढणारा म्हणजे फर्स्ट इनिंग बॉलिंग असेल, तर शेवटच्या 14 ते 20 या ओव्हरमध्ये विकेट काढणारा बॉलर आहे आणि नारायण नॉर्मली 6 टू 14 या ओव्हर्समध्ये जर का बॉलिंग करायला आला आणि सेकंड इनिंगमध्ये जर का मारायला गेले नारायणला, तर विकेट काढतो. नाहीतर त्याला सगळे वाचूनच खेळतात. चक्रवर्ती एक गुड बॉलर आहे. तो नॉर्मली 6 ओव्हर नंतर चांगली बॉलिंग टाकतो. कारण त्याला त्याच्या ज्या कॅरम बॉलला पिन मिळायला लागतो. नाहीतर प्रत्येक बॉल सरळ नाहीतर इन स्विंग सारखाच खेळतात बॅट्समन. त्यामुळे त्याच्यासाठी थोडीशी कंडिशन पण असली पाहिजे. ऑल इन ऑल इट वॉज अ लर्निंग कर्व्ह फॉर के-के-आर कॅप्टन, बोथ द कॅप्टन आय वुड से. आणि मला असं वाटतं की ते इम्प्रूव्ह करतील आपल्या परफॉर्मन्सला. आर-सी-बीसाठी गुड स्टार्ट, बट के-के-आर शुडंट लूज देअर होप अँड दे शुड इम्प्रूव्ह ऑन देअर नेक्स्ट गेम. उद्या डबल हेडर आहे, तर तुम्ही नक्की जॉइन करा. आय विल हॅव माय व्हिडिओ tomorrow also. So enjoy your day and hope you like my channel and subscribe to it very soon. Thank you. Have a nice day.